नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धेपरीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लॉन्च केले आहे? शिक्षण केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लॉन्च केले आहे. जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसवण्यात आली आहे? जगातील पहिली वैदिक घड्याळ उज्जैन येथे बसवण्यात आली आहे. कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे? दक्षिण कोरिया या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट आघाडीमध्ये मांजर कुळातील किती प्राण्यांचा समावेश असणार आहे? मांजर कुळातील 7 प्राण्यांचा समावेश असणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSGचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे? भारतीय डाक विभागाला मान्यता देण्यात आली आहे. नुकताच कोणता देश नाटो संघटनेचा सदस्य झाला आहे? नुकताच स्वीडन हा देश नाटो संघटनेचा सदस्य झाला आहे. ग्लोबल जैन पीस अँबॅसिडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? आचार्य लोकेशजी यांना प्रदान करण्यात आला आहे. जगात सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? जगात सध्या गुन्हेगारीत व्हेनेझुएला हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. रंगपो या कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे? रंगपो सिक्कीम या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? पुणेरी पलटण या संघाने पटकावले आहे. कोणती IIT संस्था प्रथमच फोटॉनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक विकसित करत आहे? IIT मंडी ही संस्था प्रथमच फोटॉनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक विकसित करत आहे. कोणत्या वर्षापासून दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधन G.D. बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो? 1991 या वर्षापासून दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधन G.D. बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो. फेलेटी तेओ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? फेलेटी तेओ यांची तलाऊ या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील शिंद्री येथे हिंदुस्तान खते व रसायन लिमिटेडच्या 8,900 कोटी रुपयांच्या संयंत्राचे लोकार्पण केले आहे? झारखंड या राज्यातील शिंद्री येथे हिंदुस्तान खते व रसायन लिमिटेडच्या 8,900 कोटी रुपयांच्या संयंत्राचे लोकार्पण केले आहे. कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहुड KBE या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? सुनील मित्तल या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहुड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंडियन सीड काँग्रेस 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? पुणे येथे करण्यात आले आहे. कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे. नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जलमार्गाचे उद्घाटन केले आहे? नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू या राज्यात देशातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जलमार्गाचे उद्घाटन केले आहे. भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी अनुराग अग्रवाल
या IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे? भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोचीन इथल्या शिपयार्डने बांधले आहे। अनसीनड कवर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? अनसीनड कवर्स या पुस्तकाचे लेखन गौतम भाटिया यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? S. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले। या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक श्रीधरन पिल्लई हे आहेत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? लातूर येथे आयोजित करण्यात येणार आहे। राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2024ची थीम काय असणार आहे? सेफ्टी लीडरशिप फॉर ESG एक्सलेन्स हे असणार आहे। पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला होता? पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिवस 1972 या दिवशी साजरी करण्यात आला होता। INS जटायू भारतीय नौदल तळ कोठे सुरू करण्यात आले आहे? मिनिकॉय येथे सुरू करण्यात आले आहे। कोणता देश हा भारताची जन औषध योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे? मॉरिशस हा देश भारतीय जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित ताडोबा महोत्सवात किती हजार रोपांचा वापर करून साकारलेल्या भारत माता या शब्दाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे? 65,000 रोपांचा वापर करून साकारलेल्या भारत माता या शब्दाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। कोणते कलम हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे? कलम 21 हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। भारतीय नौदलात कोणते नवीन हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे? भारतीय नौदलात MH-60 RC हॉक या हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे। समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव भारतात आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? हा युद्ध सराव भारत आणि मलेशिया या देशात आयोजित करण्यात आला आहे। वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? चीन येथे आयोजित करण्यात येणार आहे। मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।